नमस्कार. मला आपल्या सर्वांना सांगायला आनंद होतोय की युवांनी जेव्हा संघर्ष करायचं ठरवतात तर त्याला यश आल्याशिवाय राहत नाही. युवा शक्ती स्वतःच्या हक्कासाठी जेव्हा एकजूट होते आणि त्याची भीती जेव्हा सरकार घेते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काल कंत्राटी नोकर भरतीचा जो GR होता सरकारने रद्द केला आणि आम्ही युवा संघर्ष यात्रेमध्ये तो पहिला मुद्दा त्याच्यामध्ये घेतला होता. सरकारला पोलीस विभागाकडनं जे काही इनपुट हे आलं होतं की या यात्रेला एक चांगला प्रतिसाद मिळेल. युवांचे महत्त्वपूर्ण विषय या यात्रेमध्ये आम्ही सर्वजण मांडत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून हा GR आजच मागे घेणं हे राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला योग्य ठरू शकतं. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि त्याच्यातूनच त्यांनी काल तो कंत्राटी नोकर भरतीचा जो GR होता काल मागे घेतला. आश्चर्य एका गोष्टीचंच होतं की देवेंद्र फडणवीस साहेब त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये होते पण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याच्यामध्ये नव्हते. जे महाविकास आघाडीमध्ये एक नेते होते तसंच अजितदादा जे उपमुख्यमंत्री आज आहेत आणि पूर्वीसुद्धा जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हासुद्धा ते मंत्री होते. तसंच जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगताना सांगितलं की काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये हा GR काढण्यात आला होता आणि तो GR आज आम्ही कॅन्सल करत आहोत. त्यावेळेस अजितदादासुद्धा मंत्री होते. ते दोघं तिथे असते तर कदाचित त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथल्या तिथं सांगितलं असतं की देवेंद्र फडणवीस साहेब आपण खोटं बोलत आहात, आपण चुकीचं बोलत आहात. तुम्हाला जो अधिकार लोकांनी तिथं दिलेला आहे, तुम्ही आज उपमुख्यमंत्री आहात, होम मिनिस्टर आहात आणि हे पद असताना लोकांची खोटं हे तुम्ही बोललं नाही पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः आणि बावनकुळे साहेब काय बोलले की आता आम्ही हा GR मागे घेतोय. जो GR काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये काढण्यात आला होता आणि GR आता आम्ही मागे घेत असू तर जे आज महाविकास आघाडीमध्ये नेते ज्याच्यामध्ये साहेबांचं नाव त्यांनी घेतलं, उद्धव ठाकरे साहेबांचं घेतलं आणि काँग्रेसच्या काही नेत्यांचं घेतलं, त्यांनी माफी मागावी आणि नाक रगडावं असं काहीतरी ते बोलले. आश्चर्य. मला असं वाटत होतं देवेंद्र फडणवीस साहेब एक स्वतः वकील आहेत, अभ्यासू आहेत. पूर्वीचे त्यांची भाषणं थोडीशी अभ्यासू वाटत होती पण आता ते अभ्यास कमी आणि खोटं जास्त बोलतात असं आता कुठंतरी आम्हा सर्व नवीन आमदारांना वाटायला लागलेलं आहे. ते सांगत असताना त्यांनी सांगितलं की काल आम्ही एक GR जो आहे कॉन्ट्रॅक्ट भरतीचा तो मागे घेतला. आता हा GR 14 मार्च 2023ला त्यांच्याच म्हणजे आजच्या सरकारने काढला होता. त्याच्याच आधी 6 सप्टेंबर 2023ला एक अजून एक GR काढण्यात आला होता यांच्याच सरकारच्या काळामध्ये. आता या GR मध्ये तुम्ही जर आत गेलात तर इथं पूर्वीचे जे कुठले GR होते त्याची व्यापकता या सरकारने वाढवलेली आहे आणि त्याच्याच बरोबर याच्यामध्ये संबंधित विभागाने प्रभारी मंत्री महोदयांची मान्यता घ्यावी म्हणजे अधिकार सर्व मंत्री महोदयांना दिले. त्याच्याच बरोबर त्यांनी याच्यामध्ये व्यापकता वाढवत असताना कंपल्सरी सुद्धा केलेला आहे. हा यांच्या काळातला GR आणि याच्यामध्ये कुठलेही पद सोडलेलं नाही. तहसीलदार सुद्धा पद त्याच्यामध्ये घेतलंय. काही महत्त्वपूर्ण परमनंट पदं ही या GR मध्ये म्हणजे यांच्या सरकारले आणि याच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः 6 बैठका घेतल्या, नेगोशिएशन केलंय, चर्चा घेतलीत, अधिकाऱ्यांशी ते बोललेत आणि त्यानंतर त्यांनी हा GR काढला. त्याच्या आधी 6 सप्टेंबरला त्यांनी एक GR काढला होता आणि त्याच्याच बरोबर जे GR ते बोलत आहेत
तो हा आहे 2014चा जी आर. याच्यात जर आपण बघितलं तर हा फक्त एका विभागापुरता होता. त्याच्यामध्ये लेबर विभाग याच्यासाठी काढलं होतं आणि कुठेही त्याच्यामध्ये नोकर भरती कॉन्ट्रॅक्टवर करणं हे कंपल्सरी नव्हतं. व्यापकता ठराविकच पदासाठी त्याच्यामध्ये होती. आणि मग हा जी आर 2014ला जे आधीच्या सरकारने काढला असं ते सांगतात, फक्त तो एका विभागासाठी होता, ठराविक पदासाठी होता. मग 2014 नंतर कोण सत्तेत आलं तर देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः मुख्यमंत्री होते. तुम्हाला जर हा जी आर योग्य वाटत नव्हता, कॉन्ट्रॅक्ट भरती हे योग्य वाटत नव्हती, मग तुम्ही कॅन्सल का नाही केलं? त्याच्यामध्ये 2017ला तुम्ही एक्सटेन्शन का दिलं? हे सगळे प्रश्न आहेत. त्यामुळे तुम्ही बोलत असताना फक्त बोलण्यापेक्षा आधीच्या सरकारने म्हणजे तुम्ही काय निर्णय घेतले हे कुठेतरी बोला. युवकांना आता खोटं चालत नाही एवढंच तुम्हाला इथं सांगायचं आहे. आणि मग 9 कंपनीला तुम्ही सप्टेंबरमध्ये जे काही नियुक्ती केले त्या 9 कंपन्या कोणाच्या आहेत, कुठल्या आहेत, कुठल्या भागातल्या आहेत हे सुद्धा कुठेतरी सरकारच्या माध्यमातून तुम्ही लोकांना सांगावं. त्याच्याचबरोबर ते म्हणाले की कॉन्ट्रॅक्ट भरतीची पद्धत ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळामध्ये आली. 98चा हा जी आर आहे. 98मध्ये सत्तेत कोण होतं? BJPच होतं ना. मग त्यावेळेस 98ला तुम्ही हा जी आर कॉन्ट्रॅक्ट भरतीचा काढला. मग आधीच्या नेत्यांनी जे केलं याची जबाबदारी तुम्ही घेणार नाही, पक्ष म्हणून याची जबाबदारी घेणार नाही. मग इथं कुठेतरी काँग्रेसवर तुम्ही खापर फोडायचं आणि त्यातून बाहेर निघायचं. मला असं वाटतं की आता बावनकुळे साहेब असतील, ज्यांनी कुणी आमच्या मोठ्या नेत्यांना माफी मागण्याची विनंती केली, नाही तर माफी मागण्यासाठी सांगितलं, त्यांनी हा जी आर वाचावा. सगळे जी आर वाचावेत. 2023चा सुद्धा जी आर वाचावा. सगळ्या जी आरमध्ये हे बघत असताना कॉन्ट्रॅक्ट भरती ही भाजपने सुरू केली होती. आत्ता या सर्व नेत्यांनी BJPच्या लोकांची माफी मागावी खोटं बोलण्यासाठी. आणि हा जी आर 23चा जो त्यांनी काढला 2023चा, ज्याच्यामध्ये व्यापकता वाढवली होती, कंपल्शन केलं होतं, मंत्र्यांना अधिकार दिले होते, मग आता नाक कुणी रगडायचं, माफी कुणी मागायची हे त्यांनी त्याच्यामध्ये ठरवावं. पण युवा म्हणून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा पक्ष असू का तो पक्ष असू, आता खोटं कुणी बोलायचं नाही, मुद्द्यावर बोलायचं. आता ठीक आहे, तुम्ही जी आर मागे घेतला, आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोत, युवा लक्ष ठेवून राहणार आहेत. कारण याच्या आधी तुम्ही अनेक असे वक्तव्य केलेले आहेत पण त्याच्यावर तुम्ही कृती केलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर तो जी आर कॅन्सल झालं हे कुठेतरी युवकांना तुम्ही सांगण्याची जरूरत आहे. आणि त्याच्याचबरोबर आमच्या सर्वांची मागणी अशी आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये 2.5 लाख पदं जी आज शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये रिक्त आहेत ती भरण्याची ॲड तुम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये काढावी आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये त्याची भरती प्रक्रिया सुद्धा संपवावी. आणि हे सुद्धा इलेक्शनच्या तोंडावर नाही. सवयीप्रमाणे आपण सर्वजण इलेक्शनच्या तोंडावर या सगळ्या गोष्टी करतो. पण आमचा जो आता पहिला मुद्दा तर झाला आहे, आता दुसरा मुद्दा जो आहे आणि इतरही सर्व युवकांचे हिताचे मुद्दे आहेत की 2.5 लाख भरती ही पुढच्या काही दिवसात ॲड आपण करावी आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांची सगळी जी रिक्त पदं आहेत 2.5 लाख ती तुम्ही भरून काढावी अशी आमची सगळ्या युवा संघर्षामध्ये जुडलेल्या लाखो युवकांची मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करतो. याच्याचबरोबर अजून काही गोष्टी या पत्रकार परिषदेमधून खरं तर मला इथं सांगायची आहे. आता जेव्हा एखादी समिती केली जाते, मध्ये जालन्यामध्ये लाठीचार्ज झाला, त्याची एक समिती फॉर्म झाली, त्याच्यावर काय झालं याचा अंदाज आपल्या सर्वांना असेलच. त्याच्याचबरोबर खारघरमध्ये जी घटना झाली ज्याच्यामध्ये 12 ते 14 लोकांचा मृत्यू झाला, त्याच्या पण समिती झाली. नंतर त्या बाबतीत काय झालं, तसंच नांदेडला, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादला जी लहान बालकं, लोक, गरीब कुटुंबातली लोक जी वारली त्याबद्दल सुद्धा तुम्ही एक समिती फॉर्म करण्याचं म्हणत होता, त्याच्याबद्दल काय झालं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मराठवाड्यामध्ये असणाऱ्या शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतील असं एका अधिकाऱ्याने तिथं एक रिसर्च रिपोर्ट हा सरकारमध्ये दिला होता. त्या रिसर्च रिपोर्टचं काय झालं. आज मराठवाड्यातली पण परिस्थिती अतिशय वाईट आहे आणि हे सरकार कशा पद्धतीने जी आर काढतं. बिअरचा एक जी आर काढलाय, दारूचा.
काय जी आर म्हणतो तो जी आर असा म्हणतो की आता आपल्याला बिअरवरचं रेट कसे वाढवायचे, बिअरची खप कशी वाढवायची, खप वाढल्यामुळे आपल्याला अधिकचा रेव्हेन्यू तिथं मिळेल आणि मग तो रेव्हेन्यू आपल्याला जो मिळेल त्याचं मग काय करायचं याच्यासाठी एक बिअरचा जी आर यांनी काढलेला आहे. म्हणजे सरकार काय म्हणते की बिअरचा खप वाढला पाहिजे, दारूचा खप वाढला पाहिजे. आता जेव्हा आपण शेतकऱ्याच्या हितासाठी वाईनच्या बाबतीत एक निर्णय घेतला, महाविकास आघाडी सरकार होतं, भाजपने त्या बाबतीत विरोध केला, आंदोलनं केली. आता बिअरचा रिपोर्ट जी आर हा तुम्ही काढलाय, त्याचा खप कसा वाढवायचा. त्यामुळे इतर समित्या राहिल्या बाजूला आणि यांची अशा प्रकारची समिती हे सरकार तिथं फॉर्म करते. आणि याच्याच बरोबर अजून एक महत्त्वपूर्ण गोष्ट मला सांगायची, काल का परवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक 27 हॉस्पिटलचे प्रोजेक्ट मार्गी लावले. ते कशा मार्गी लावले? महाविकास आघाडीमध्ये टोपे साहेबांनी काही नाही अनेक हॉस्पिटल तिथं बांधण्यासाठी विविध तालुक्यामध्ये विविध मतदारसंघामध्ये त्याला परवानगी दिली होती, त्याला पैसाही दिला होता, त्याचं कामही सुरू झालं. पण आता द्वेषाचं राजकारण कसं असतं बघा, की 2 फाईल बनवण्यात आल्या. सत्तेत आज जे आहेत त्यांची एक फाईल आणि जे विरोधात आहेत त्यांची एक फाईल. विरोधात 27 प्रोजेक्ट्स आहेत, त्यात माझ्या मतदारसंघामधले 2 प्रोजेक्ट आहेत आणि इतरही जे सर्व आज या सरकारच्या विरोधात पण लोकांच्या बाजूने जे थांबलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातले प्रोजेक्ट हे थांबवण्यात आलेले आहे. आपलं काय म्हणणं आहे की जो प्रोजेक्ट सँक्शन झाला, ज्याचं काम 30-40% झालेलं आहे, त्याला निधी द्या ना. माझ्या मतदारसंघामध्ये आणि असे 27 मोठे प्रोजेक्ट्स आहेत हॉस्पिटलचे, जिथं गरिबांना सुखसुविधा मिळणार आहे, तिथले त्या प्रोजेक्टवर 1 रुपया सुद्धा निधी दिला नाही. फायनान्स मिनिस्टर अजितदादा आहेत. आता तो निर्णय दादांनी द्यावा की कुठं फंड द्यायचा, कुठं नाही द्यायचा. पण त्यांचा अधिकार ओव्हररूल करून, दादांचा अधिकार ओव्हररूल करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरोग्य विभागाच्या फाईल मागवल्या, फायनान्सच्या फाईल मागवल्या आणि त्याच्यामध्ये त्या फाईल 2 विभागामध्ये डिवाइड केला, जे आज त्यांच्या बाजूने बोलतात आणि जे त्यांच्या विरोधात बोलतात. आणि मग त्या पद्धतीने जे त्यांच्या बाजूने त्याला निधी ते देतात आणि आम्ही त्यांच्या विरोधात आणि लोकांच्या बाजूने बोलतो म्हणून त्याला 1 रुपया सुद्धा निधी त्यांनी दिलेला नाही. विभाग आरोग्य, विषय फायनान्सचा, पण राजकीय द्वेषातून कोण निर्णय घेतात? तर देवेंद्र फडणवीस साहेब. अरे काय प्रकारचं राजकारण झालंय. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना इथं आव्हान करतो, विनंती करतो की जर माझ्या मतदारसंघामध्ये आणि इतरही ठिकाणी अशा पद्धतीने जर प्रोजेक्ट रखडले आणि तो प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर गरिबालाच मदत होणार आहे, ते प्रोजेक्ट न झाल्यामुळे जर एखाद्या गरिबाचा मृत्यू झाला त्याला पूर्णपणे तुम्ही जबाबदार असणार. त्याला पूर्णपणे हे आरोग्याचे जे मंत्री आहेत सावंत साहेब ते त्याच्यासाठी जबाबदार असतील आणि हे सरकार त्याच्यासाठी जबाबदार आहे. त्यामुळे अशा प्रकारे भेदभाव न करता तुम्ही याच्यावर निर्णय घ्यायची जरूरत आहे. आता याच्याच बरोबर तुम्ही आरोग्य विभाग कसं काम करते बघा, की जे काही नांदेडला झालं त्याच्यावर सरकारने काय रिपोर्ट काढलाय की नांदेड मेडिकल कॉलेजमधील मृत्यू, जे गरिबाची मुलं झाली, गरिबांचा मृत्यू तिथं झाला, त्याला जबाबदार आरोग्य विभाग नाही, पण त्याला हायर मेडिकल डिपार्टमेंट म्हणजे जे मुश्रीफ साहेबांकडे कदाचित आहेत ते जबाबदार आहे, असा रिपोर्ट काढला. म्हणजे या सरकारमध्ये काय चाललंय, एक तर पद द्या, मंत्रिपद घ्या, याच्यावर चर्चा होते आणि जर एखादा विषय आपल्यावर येत असेल तो आपल्यावरनं दुसऱ्यावर कसा जाईल यासाठी सर्व मंत्री प्रयत्न करत आहेत आणि हास्यास्पद आहेत. आजच कदाचित हा निर्णय घेतला गेला आणि त्याच्यामध्ये शासन म्हणते की आरोग्य विभागाचा हा विषय नाही, पण हा मेडिकल विभागाचा आहे, म्हणजे मुश्रीफ साहेबांचा आहे. आणि गरिबाचा मृत्यू झाला, जेव्हा मृत्यू झाला तेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री हे नांदेडला नाही तर छत्रपती संभाजीनगरला न जाता दिल्लीला पालकमंत्रीपद कोणाला द्यायचं यासाठी ते गेले, पण नांदेडला जायला त्यांना वाटलं नाही. आणि ह्याच्यावर अशा पद्धतीने तुम्ही निर्णय घेणार असाल तर हे योग्य नाही. पण आरोग्य विभागामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आजच्या काळामध्ये सुरू आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये जर एखाद्या हॉस्पिटलला नाव नोंदणी करायची असेल तर 40 लाख रुपये घेतले जातात आणि जर बिल कुठल्याही हॉस्पिटलचं महात्मा फुले जीवनदायी योजनेचं जर अडकलेलं असेल, ते जर पास करून घ्यायचं असेल तर मग 30 ते 35% रुपये म्हणजे 1 कोटी रुपये अडकले असतील, 35 लाख रुपये हे मंत्र्याला द्या
आणि मगच ते राहिलेलं बिल तिथं दिलं जाईल. अशा प्रकारे काही गोष्टी आज या सरकारमध्ये तिथं चाललेल्या आहेत. मंत्र्यांना तर वेळसुद्धा नाही. 2 महिने उलटून गेले तरी राज्याला आरोग्य संचालक नाही. आरोग्य संचालक कशाला लागतो? कुठलाही निर्णय घेत असताना आरोग्य संचालकाची जबाबदारी असते. आता मंत्र्यांना मनमानी करायची आहे, त्यांना हापकींकडनं औषधं घ्यायची नाहीत, त्यांना वेगळ्या पद्धतीने औषधं घ्यायची, त्याच्यातून त्यांना काय करायचं हे स्पष्ट आपल्या सर्वांना माहिती आहे. मग हापकींकडनं औषधं तुम्हाला घ्या. आता त्यांना तर हापकीन संस्था आहे का माणूस हे सुद्धा माहीत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये हापकींकडनं औषधं घ्यायची ना, त्यांचा इगो हर्ट झाला. आणि मग नांदेडला काय झालं? औषधं नसल्यामुळेच तिथं मृत्यू झाला. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होताना संचालक नसल्यामुळे त्याच्या वचक कोणाचा नाही, चालतंय मनमानी फक्त मंत्र्याची. आणि त्याच्यामध्ये पैशाचा खूप मोठा व्यवहार तिथं आज होत आहे. त्याच्याचबरोबर एका बाजूला औषधं नाही. आज जर आपण बघितलं तर धाराशिवला, तुळजापूरला एक आरोग्य शिबिर घेतलं जातंय. आता आरोग्य शिबिर घेत जात असताना तिथं औषधं हे त्या जिल्ह्यातली आलेली नाही, इतर जिल्ह्यामधून औषधं तिथं पाठवलेत, डॉक्टर तिथं पाठवलेत. अरे त्या जिल्ह्याला औषधं द्यायला काय हरकत आहे? औषधच नाहीत सरकारकडे. आज ज्या महिला प्रेग्नेंट आहेत त्यांना HBची साधी गोळीसुद्धा मिळत नाही. माझ्या मतदारसंघाची तशी परिस्थिती आहे. आणि त्याच्याचबरोबर पुण्यामध्ये जिथं पुणे पाणी पितं, जिथून पाणी पितं तिथं मोठ्या प्रमाणात औषधं ही नदीमध्ये नाही तर त्या धरणामध्ये आपल्याला भेटतात. हे जे काही आहे ते अतिशय वाईट गोष्ट आहे. त्यामुळे औषधाचा तुटवडा, कर्मचारी रिक्त पदे आहेत, इमारती दूरव्यवस्था आहे. त्याच्याचबरोबर आम्ही जे काम मंजूर केलं त्याला निधी हे सरकार देत नाही. आयुष्यमान भारत योजनेच्या बद्दल जे केंद्र सरकारची आणि काही प्रमाणात राज्य सरकारची योजना आहे, हॉस्पिटलमध्ये जेव्हा लोक जातात तेव्हा हॉस्पिटल म्हणतं बाबा ना आयुष्यमान योजना इथं चालत नाही. अरे नरेंद्र मोदी साहेबांची योजना आहे, चालायला काय हरकत आहे आपल्या राज्यामध्ये? नाही, याच्याबद्दल पाठपुरावा कोण येणार? मंत्र्यांना कुठं वेळ आहे? त्यामुळे हे जे काय चाललंय आज आपल्या राज्यामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आहे. वाईट परिस्थितीतून हे राज्य चाललेलं आहे. आणि आरोग्याचा मुद्दा सुद्धा आम्ही युवा संघर्ष यात्रेमध्ये घेत आहोत. आणि त्याच्यावर नक्कीच काही ना काहीतरी मार्ग हा काढला जाईल. आणि अधिवेशनामध्ये, हाच फक्त ट्रेलर आहे जे मी आज इथं बोललो, अधिवेशनामध्ये आम्ही सर्वजण मिळून आरोग्य विभागामध्ये ज्या ज्या काही चुकीच्या गोष्टी चालल्यात त्या सगळा पर्दाफाश आणि ह्या विभागाचे कपडे आम्ही तिथं काढणार आहोत. लोकांच्या वतीने, लोकांच्या हितासाठी. अतिशय मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा या विभागामध्ये चालू आहे. पण ह्या भ्रष्टाचारमध्ये काही मंत्री मोठे होत आहेत, पण त्याचा फटका हा गरिबावर होतोय. एखाद्या गरिबाचं मूल तिथं मृत्यू पडतंय, एखाद्या गरिबाचा कर्त्या व्यक्तीचा मृत्यू तिथं होतोय. पण ह्या सरकारला याबाबतीत काहीही पडलं नाही. याचा निषेध आणि आम्ही युवा संघर्ष यात्रेमध्ये हे सर्व मुद्दे तिथे घेणार आहोत. एवढंच या ठिकाणी सांगतो. आपले जर काही प्रश्न असतील त्याला उत्तरं 100% आम्ही सर्वजण मिळून देऊ. 100% 9 कंपन्या कोणाच्या याचा एक थोडासा अभ्यास करा. जेव्हा कालचा GR कॉन्ट्रॅक्ट भरतीचा कॅन्सल करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा अनेक भाजपमधले काही ठराविक नेते आणि काही इतरही जे नवीन पक्षातून भाजपबरोबर गेलेले जे नेते ते नाराज झाले होते, कारण त्यांच्यासुद्धा कंपन्या त्याच्यामध्ये आहेत. पण काल घोषणा झाली. हे सरकार घोषणा करतं पण त्याच्यावर कधीही काम करत नाही. ते GR कधी काढतील की आम्ही हे रद्द करत आहोत. भीती अजून अशीही वाटते की मेन GR कॅन्सल केला पण कदाचित सर्व अधिकार कॉन्ट्रॅक्ट भरतीचे हे जिल्हा परिषद नाही तर कुठल्या तरी विभागाला ते देतील. त्यामुळे जी गोष्ट अशी करायची होती ते कदाचित अशी करतील, अशी एक भीती आम्हाला वाटते. पण आम्ही शांत बसणार नाही. अशा पद्धतीने त्यांनी जर कुठली क्रिया केली तर आम्ही त्याचा विरोध 100% करू. अजितदादा म्हटलंय का सकाळी कंत्राटी भरतीच्या निर्णयाबाबत DCM फडणवीस साहेब बोललेले आहेत, तर तीच आमची सरकारची भूमिका. मी आता दुसरं एक सांगितलं की आरोग्यमंत्री त्यांच्या फायनान्सचा विषय त्यांचं डिपार्टमेंट असताना फडणवीस साहेब त्याच्याबाबत घोषणा करतात. याचा एकंदरीत अर्थ काय? शिंदे सरकार किंवा शिवसेनेतली फूट किंवा राष्ट्रवादीतली फूट आता ही नेमकी कशामुळे झाली हे आता आपण काय त्याचं कन्फ्युजिव्ह स्पष्ट. मी एवढंच सांगेल, लोकसभा डोळ्यासमोर ठेवून आणि सत्तेत येण्यासाठी, मराठी अस्मिता जपण्यासाठी जो पक्ष बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काढला होता तो सत्तेत येण्यासाठी त्या पक्षाला फोडलं. पण लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून पवार कुटुंब असेल आणि राष्ट्रवादी पार्टी असेल ही भाजपली फोडली. त्यांचं काम झालं.
नेते आता त्यांच्या बाजूला आलेत. त्या नेत्यांनी ज्या नेत्याने म्हणजे पवारसाहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, हे भाजपकडे गेल्यानंतर त्या नेत्यांना ते विसरले आणि त्यांच्या विरोधात या सर्व नेत्यांनी तिथं वक्तव्य केलेले आहेत. म्हणजे परत जायचे दरवाजे भाजपने हे त्यांचे बंद केलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी आम्हा सगळ्यांना असं वाटतं की लोकसभेपुरतं त्यांचा एक वापर केला जाईल या सर्व नेत्यांचा आणि लोकसभेनंतर हे म्हणतील आम्ही जे बोलू तेवढंच तुम्हाला करावं लागेल. कारण की या जे विभाग या नेत्यांना दिले गेले आहेत, जे बाहेरून इम्पोर्ट केले आहेत, त्याचा कुठलाही अधिकार त्या नेत्यांना नाही, त्या मंत्र्यांना नाही. सर्व अधिकार हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी हातामध्ये घेतलेत. मग तुम्ही सत्तेसाठी तिथं गेला असताल, काही अधिकाऱ्यासाठी अधिकार तुम्हाला मिळावेत त्यासाठी गेला असताल, पण अधिकार तुम्हाला मिळालेच नसतील आणि मग सत्ता फक्त नावापुरती तुम्ही मंत्री असताल, काम दुसरं कुणीच करत असेल तर मग त्या सत्तेचं तरी तुम्ही काय करणार आहात असा प्रश्न आम्हा सगळ्यांना वाटतो. पण जशी लोकसभा संपेल त्यानंतर भाजप म्हणेल आता राहू द्या तुमचे सगळे चिन्ह बाजूला, आता तुम्ही पक्षा म्हणजे भाजपच्या चिन्हावर तुम्ही लढा. का? कारण भाजपच्या चिन्हावर हे सर्व लढून आले, जिंकले, तर मग सत्ता ती त्यांची येणार नाही. पण जर चुकून सत्ता आली तर त्यांचे नेते, भाजपचे नेते जे बोलतात तेच त्यांना ऐकावं लागेल. दुसऱ्या पक्षावर लढल्यानंतर काही प्रमाणात नेगोशिएशन पॉवर ही हातामध्ये असते, पण भाजपबरोबर लढल्यामुळे त्यांची नेगोशिएशन पॉवर सुद्धा येत्या काळामध्ये जाईल. दादा, हे सरकार म्हणून काम न करता आपल्या गटाच्या मंत्र्याचा परफॉर्मन्स किंवा त्यांच्यामध्येच चाललंय की या मंत्र्याचा परफॉर्मन्स दाखवायचा, दुसऱ्या मंत्र्याला विलन करायचं, ही आमच्याकडे नाही, अशी टोलवाटोलवी सरकारमध्ये चालली, समन्वय नाही असं नाही. 100% टोलवाटोलवी चालली आहे. कुठेही कोणाला लोकांचं पडलेलं नाही, युवांचं काही पडलेलं नाही. याच्यामध्ये आम्हाला पद मिळतंय का, आम्हाला निधी मिळतोय का? अहो, करप्शन तर इतक्या मोठ्या प्रमाणात विविध विभागामध्ये चालू आहे. त्याचं काय तुम्ही जर आकडे काढले तर तुम्ही सुद्धा घाबराल. म्हणजे अनेक नेते हे मुंबईमध्ये बसून नुसते फाईल क्लिअर करतात. मुंबईमध्ये त्यांचे काही जे काही OSD असतात, त्यांचे काही जवळचे अधिकारी असतात, ते ऑफिसमध्ये बसतच नाहीत. एक समुद्राच्या जवळचं कुठलं तरी हॉटेल आहे, त्याचा एक अंदाज तुम्ही सर्वजण काढा. त्या हॉटेलमध्ये हे बसतात आणि फायली तिथं सिलेक्ट केल्या जातात. आता ते फायली का तिथं हॉटेलमध्ये घेऊन जाल्या जातात, ठराविकच फायली बाजूला काढल्या जातात आणि त्याच फायलीवर मंत्री सही करतात. हे का होतं हा प्रश्न जर आपण विचारला त्याच्यामागे तुम्हाला उत्तर मिळेल की त्याच्यात काही कमिशन असू शकतं. ह्या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठंतरी तिथं चालू आहे. आणि तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट वाटेल, 1 रुपयामध्ये विमा शेतकऱ्याला हे सरकार देणार होतं. चांगली गोष्ट, आम्ही त्याचं स्वागत केलं. शेतकरी काय म्हणतो, तुम्ही फुकटात देऊ नका, 1 रुपयात देऊ नका, थोडेफार पैसे आमच्याकडनं घ्या, पण जेव्हा केव्हा आम्हाला अडचणी येतात तेव्हा फक्त आम्हाला मदत करा. आज काय परिस्थिती झाली आहे की तुम्ही शेतकऱ्याने 1 रुपया घेतला, खरं तर त्यांना खर्च 200-300 रुपये आलेला आहे, पण आज सरकारने जे इन्शुरन्स कंपनीला प्रीमियम द्यायला पाहिजे होतं तेच प्रीमियम या सरकारने दिलेलं नाही. आता ते काय म्हणतात की दिवाळी यूज तर 25% ॲडव्हान्स जो विमा कंपनी शेतकऱ्याला द्यायला पाहिजे 100% दिवाळीच्या आधी आम्ही देऊ. दिवाळीसाठी वाट बघायची कारण नाही. खरं तर तुम्हाला जेव्हा सर्वे होतो, सर्वे झाल्यानंतर महिन्याभरातच ते पैसे द्यावे लागतात. म्हणजे सप्टेंबर अखेरीसपर्यंत शेतकऱ्यांच्या हातामध्ये तो पैसा यायला पाहिजे होतो. दिवाळीपर्यंत तुम्ही का थांबणार? मग तुम्हाला सांगायचं का दिवाळीला आम्ही मदत केली? आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे, कदाचित सर्वे पंचनामे हे फक्त 8 जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. बाकीच्या जिल्ह्याचं काय, खानदेशचं काय, नाशिकचं काय, ठराविक काही मराठवाड्याचा भाग राहिला आहे, पश्चिम महाराष्ट्राचा भाग, त्याच्याबद्दल कोण बोलणार? त्यामुळे हे शेवटी काय की फक्त शाब्दिक राजकारण आहे. शब्द द्यायचा, निधी अजिबात तिथं द्यायचा नाही आणि मग सगळं जो विभाग आहे तो कोलमाडतो आणि ते विभाग कोलमाडल्यानंतर त्याचं नुकसान हे फक्त सामान्य शेतकऱ्याला तिथं होत असतं. दादा कंत्राटी भरतीचा विषय तुम्ही घेऊन प्रेस केली, पण भाजपनं आज राज्यभर आंदोलनं केली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर भाजप आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर गेलेत. राज्यभर पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी माफी मागावी यासाठी आंदोलन केलं जाते आणि फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात टाळ वाजवायचं सुद्धा आंदोलन केलं जाते. कसं बघता या सगळ्या आंदोलनाकडे? कारण अरे यांची नाटकं चाललीत, ह्यांना फक्त नाटकं जमतं, यांना फक्त ॲक्टिंग जमते. थेट टीव्हीवर येऊन हे जे फसवणूक करत असतील, मला या सगळ्या नेत्यांना सांगायचं आहे की आता युवकांची फसवणूक करणं थांबवा. GR तुम्हाला दाखवलेले आहेत, कळत नसतील तर तुम्ही तुमच्या विभागाकडनं ते GR मागवा, अभ्यास करा. आणि हे कार्यकर्ते जे तमाशा करत आहेत ना, त्यांना तर काय माहिती आहे का नाही मला माहीत नाही. अरे तुम्ही युवा आहात, भाजपचे कार्यकर्ते नंतर आहात. युवकांना आज काय पाहिजे? हाताला काम पाहिजे. आज त्यांच्या हक्काचे अनेक प्रश्न हे प्रलंबित आहेत. हे आपल्याला कळत नाही का
सगळ्याच बाबतीत आपण राजकारण करायचं. नेत्याला सांगितलं की टाळ्या वाजवायच्या, नेत्याला सांगितलं तर आंदोलन करायचं. अरे स्वतःच्या हक्कासाठी आपण कधी लढणार आहोत? अक्षरशः हे सर्व जे भाजपचे नेते आहेत नुसतं फसवणूक करतील. या युवकांच्या वतीने एक युवक म्हणून, या राज्याचा नागरिक म्हणून या सर्व फसवणूक करणाऱ्या नेत्यांना मी खरं तर इथं सांगतो की याच्या पुढं कुठंही कोणाचीही आणि खास करून युवांची फसवणूक करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. युवा तुम्हाला माफ करणार नाहीत. महाविकास आघाडी सरकार असताना जेव्हा हा आदेश काढला गेला असा आरोप फडणवीसांनी केलेला आहे, मग अजित पवारांना तेव्हाच का उपलब्धी झाली नाही की आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि आताच परत का मग ह्या गोष्टी जवळ शेजारी असूनही त्यांना मोडून दिलं जातं? अहो, तुम्ही संयुक्त पत्रकार परिषद तिथं घ्यायला पाहिजे होती. मी तुम्हाला तेच सांगतोय. 98चा GR मी तुम्हाला दाखवला. भाजप सत्तेत होतं. 2014ला GR काढला. एका विभागासाठी ठराविकच लोअर लेवलची पदे त्याच्यासाठी हा होता. बरोबर आहे. 2014ला कोण सत्तेत आलं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. तुम्हाला एवढाच कळवळा होता ना, तेव्हा हा GR तुम्ही कॅन्सल का नाही केला? पण तुमच्याच मित्रांना, तुमच्याच आमदारांना ती कामं का मिळाली, ती एक्सटेंड तुम्ही का केली, हाही आमचा प्रश्न आहे. आणि मग 2023ला मार्चमध्ये तुम्ही GR काढता. आधीच्या GRची म्हणजे जे म्हणतात ना काँग्रेसचा GR, त्याची व्यापकता तुम्ही अजून वाढवता. त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला तुम्ही कंपल्सरी करता, मंत्र्यांना अधिकार देता. मग हे अधिकार देताना काय तुम्ही झोपला होता का? 6 वेळा बैठक तुम्ही घेता, तेव्हा तुम्ही झोपला होता का? त्या बैठका तुम्ही कशाला घेतल्या? आणि मग आत्ता जेव्हा प्रेशर वाढतंय आणि तुमचे इंटरनल पोलिसांच्या विभागाकडनं जे काय रिपोर्ट आला आहे की युवा संघर्ष यात्रेला चांगला प्रतिसाद मिळेल आणि म्हणून तुम्ही मागे घेता, हे युवाचं यश आहे. पण याच्यावर कुणी राजकारण करू नये आणि तुम्हाला संयुक्त बैठक घ्या आणि हे GR तिन्ही मंत्र्यांच्या हातात द्या. मग बघू एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतात, अजितदादा काय म्हणतात आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतात. एकटं तुम्ही तिथं पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही बोलायला लोक स्वीकारतील, खरं वाटेल, तुम्ही फार वेगळ्या दुनियामध्ये जगत आहात. पूर्वी कदाचित ते खरं वाटत असावं, पण आत्ता लोक अभ्यासू झालेली आहेत. लोकांना कळलेलं आहे कोण फसवतं आणि कोण फसवत नाही. त्यामुळे मला सगळ्या भाजपच्या सुद्धा तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती करायची की युवांचे प्रश्न हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहेत. तुमच्या पण आईवडिलांनी कष्ट करून तुम्हाला शिकवलेलं आहे. आज आपल्याला हातात नोकरी आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला करा आणि मग नेत्यांचं तुम्ही ऐकायचा विचार करा. राज्याच्या आरोग्य खात्यामध्ये राज्याच्या तुम्ही सगळे GR केले. एक 2021च्या GR जेव्हा महापोर्टल बंद झालं त्यावेळेस असं वाटतं की आता कोणत्याची भरती होणार नाही. त्याच्यानंतर 2021ला एक GR आला, त्यावेळेस तुम्ही सगळे सत्तेत होते, पूर्ण प्रश्न होते. त्यावेळेस 4 कंपन्या होत्या. बंटी पाटील त्यावेळेस राज्यमंत्री होते, तेव्हाही कंत्राटी भरती आली होती, त्याचा उल्लेख तुम्ही केला नाही. 2021चा जर GR तुमच्याकडे असेल तर तुम्ही काढा. तो का काढण्यात आला होता, कोविडचा काळ होता, याची माहिती तुम्हाला सर्वांना आहे. महापोर्टल विषय जो तुम्ही इथं मांडत आहात त्याचा रेफरन्स इथं तुम्ही जो दिलेला आहे तो चुकीचा आहे. महापोर्टल हे कुठल्या कंपनीने काढलं होतं? महाआयटी नाही. महाआयटीला कोण सपोर्ट करत होतं? व्यापम घोटाळा, हजारो कोटीचा घोटाळा मध्य प्रदेशमध्ये जो झाला होता, त्या व्यापम तिथं भाजपचं सत्ता. त्या व्यापम घोटाळ्यामध्ये जिथं अनेक लोकांनी आत्महत्या केली, युवांनी आत्महत्या केली, त्याच कंपनीला महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या युवांची भरती करण्याची तिथं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. त्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला होता. त्याचा आम्ही विरोध केला होता. त्यामुळे तुमचा रेफरन्स कॉन्ट्रॅक्टचा, महाभरतीचा हा चुकीचा आहे आणि महापोर्टलचा आम्हीच त्याला बंद पाडलं. आम्ही तेच कॅन्सल केलं आणि जे काही कोविड काळामध्ये केंद्र सरकारचे जे काही आदेश आले होते, कोविडच्या काळामध्ये पटपट आपल्याला काही भरती करावं पाहिजे होतं, ते लोअर लेवलला आपण तिथं नर्सेस वगैरे जे असते त्या भरती तिथं आपण केलेल्या आहेत. दादा, धनंजय मुंडे म्हणतात कंत्राट भरती महाविकास आघाडीचं पाप आहे. आता जसं तुम्ही सगळे कागदपत्र दाखवले, धनंजय मुंडेंना देखील दाखवले. खोटं बोलणं हे पाप आहे, युवांना फसवणं हे पाप आहे, सामान्य लोकांना गृहीत धरणं हे पाप आहे आणि लोकांसाठी काम करणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे. त्यामुळे पाप कुठलं आणि काम कुठलं याच्यामध्ये कदाचित सत्तेत असणाऱ्या लोकांची गल्लत होतीये. ते युवकच त्यांना सांगतील, युवा वर्गच या महाराष्ट्रात त्यांना समजून सांगतील पाप काय, काम काय. त्यामुळे तुम्ही जेव्हा मंत्री होता तुमचं काम असतं लोकांच्या हितासाठी काम करणं. पण जे लोक सत्तेसाठी आज सरकारमध्ये विचार सोडून गेलेले आहेत त्यांच्याबद्दल आज काय बोलायचं आपण? या संदर्भातला तो आदेश कधीचा? कालचा असो. दादा, आरोग्य खात्याचा विषय तुम्ही म्हटलात, पुण्याचा हां बोला ना.
पुण्याच्या ससूनचं ड्रग्स नेक्सस तुम्ही पहिल्या दिवसापासून फॉलोअप घेत आहे. फडणवीसांनी पुण्यातच म्हणाले की नेक्सस खूप मोठा आहे. आरोग्यमंत्र्यांना ज्यावेळेस आम्ही पुण्यात विचारलं त्यावेळेस आरोग्यमंत्र्यांनी चक्क सांगितलं की ललित पाटलाला अटक झाली हे आम्हाला माहिती नाहीये. नावं ललित पाटील म्हणते की मला पुण्यातून पळवलं गेलं. मोठं रॅकेट असण्याची गरज आहे, कारण जो इम्रान रिहान मुंबई पोलिसांनी ज्याला ताब्यात घेतले परवा दिवशी, त्याला तो मुंबईत ड्रग्ज सप्लाय करायचा नाशिकहून नेऊन, हे सगळं नेक्सस उभ्या महाराष्ट्रात सोलापूरमध्ये धाडी झाल्यात. पण कुठल्याही संबंधित खात्याचा मंत्री ना रेव्हेन्यू मिनिस्टर असू दे ना आरोग्यमंत्री असू दे बोलायला तयार नाहीत. हे नेक्सस कुठंपर्यंत झाले याची चौकशी कशी होईल, कारण ससूनच्या प्रश्नावर कुठलीही कारवाई केली नाही. गेल्या 6 ते 7 वर्षामध्ये गुजरातमध्ये जे पोर्ट आहेत त्या पोर्टमध्ये आत्तापर्यंत 1,00,000 कोटी रुपयाचे ड्रग्ज हे पकडण्यात आलेले आहेत. जेव्हा 1,00,000 कोटीचे ड्रग्ज हे एका नाही तर 2 पोर्टमध्ये एका राज्यामध्ये जेव्हा पकडले जातात, तर मग 7 वर्षामध्ये किती लाख कोटीचे ड्रग हे भारतात तिथं आले असतील याचा एक अभ्यास आपण सर्वांनी केला पाहिजे. त्याच्याचबरोबर जे काही ड्रगचे कारखाने आज महाराष्ट्रामध्ये नाही तर इतर राज्यामध्ये आहेत, काही सापडतात काही सापडत नाहीत. आता हा जो पाटील आहे ससूनमध्ये 7 महिने तिथं तो ॲडमिट होता आणि ससूनमध्ये बसून रॅकेट तिथं तो चालवत होता. आता त्या डीनचं नाव काय मला माहीत नाही, ठाकूर का काहीतरी नाव आहे, ठाकूर, आणि त्यांचा मुलगाही तिथंच आहे. आता त्या दोघांना हा 7 महिने तिथं ॲडमिट आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. एखादा पेशंट जर 7 महिने ॲडमिट असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे ना या पेशंटला काय झालं. मग तुम्ही डीन आहात का काय, आपलं हवेत नुसतं तिथं खोटी डिग्री घेऊन तुम्ही बसलेला आहात, तुम्ही फिरलं पाहिजे बोललं पाहिजे. मग तुम्ही अशा पद्धतीने त्या व्यक्तीवर जर ॲक्शन घेत नसाल, तो व्यक्ती काय करतो हे तुम्हाला माहीत नसेल, तर त्या रॅकेटमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्ड असाल. तसंच जेव्हा पोलीस तिथं आले त्या बाबतीतलं कळलं, त्याला कारवाई करण्याची वेळ आली, तेव्हा एका कुठल्या तरी मंत्र्याच्या मोठ्या नेत्याचा फोन तिथं असलेल्या प्रशासनाला आलं आणि मग तिथून त्या पाटलाला काढण्यात आलं. आता त्याला पकडले तर कोणाकोणाची नावं घेईल हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण महत्त्वाचं काय की ड्रग्ज मोठ्या प्रमाणात आपल्या राज्यामध्ये आज स्प्रेड आहेत, डिस्ट्रीब्यूट केले जातात, युवांना मिळतात. तसंही युवकांना आज हाताला काम नाही. डिप्रेशनमध्ये 5% जनता युवांची त्याच्यामध्ये चाललेली आहे आणि ड्रग्सचं सेवन जर एकदा सुरू झालं तर ते सुटणं सोपं नाही. त्यामुळे कोण हे नेते आहेत, कोणामुळे तो तिथून पळून गेला, तो स्वतःच म्हणतो ना मला पळून लावलं, मी स्वतः गेलो नव्हतो. मग त्याच्यामागे कुठली ना कुठली ती शक्ती ही असावी, ती कुठलीही शक्ती हे आपल्याला बघावं लागेल. पण सत्तेत असणारेच लोक याच्या मागे आहेत असा एक अंदाज काही लोकांचा लावला जातो. त्यामुळे आमचे जे युवा संघर्ष यात्रा त्याच्यामध्ये आम्ही मुद्दा हा ड्रग्सचा सुद्धा तिथं घेतलेला आहे. हा बिअरचा GR 19 ऑगस्टचा आहे. कुठला विभाग आहे? गृह विभाग नाही हो, गृह विभागाचा आहे. दादा, महायुतीकडून दिलीप वळसे पाटलांनी आता शिरूर लोकसभेवर दावा केलेला आहे. ही जागा सिटिंग सीट असल्यामुळे आम्हाला म्हणजे गटाला मिळेल असं त्यांचं. वळसे पाटलांनी शिरूरसाठी दावा केलेला आहे महायुतीकडून. भविष्यात 2024ला अमोल कोल्हे विरुद्ध अजितदादांचा उमेदवार असला तर या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? वळसे पाटील साहेब पण असू शकतील तिथे. शेवटी भाजप ज्या लोकांना सांगेल त्यांनाच तिथं उभं राहावं लागेल. भाजपने जर सांगितलं की वळसे पाटील साहेब तुम्हीच उभा राहा तर त्यांना पर्याय राहणार नाही. कारण का जे नेते पलीकडे गेलेले आहेत त्यांना पर्याय नसल्यामुळेच ते पलीकडे गेलेले आहेत. कुठल्या चिन्हावर उभं राहू शकतात? आता लोकसभेला आम्हाला भीती अशी आहे की ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन आज काम करते, निर्णय कदाचित भाजपच्या बाजूने लागू शकतो, पण आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण लोकसभेच्या आधी काय होईल हे आपल्याला सांगता येणार नाही. पण विधानसभेला 100% चिन्ह हे राष्ट्रवादीचं आदरणीय पवार साहेबांकडे राहील. आणि इलेक्शन कमिशननी जर संविधान मनामध्ये ठेवून ध्यानामध्ये ठेवून जर निर्णय त्यांनी घेतला तर चिन्ह हे साहेबांबरोबरच राहील असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. दादा, एक पक्षातला एक कौटुंबिक प्रश्न असा होता. खरं तर सध्या दोन्ही राष्ट्रवादीमध्ये हम आपके हे कोणाची परिस्थिती आहे. तर येणाऱ्या दिवाळीमध्ये हम साथ साथ हे होणार की 2 मंडप दिसणार? 2 मंडप दिसणार की एकच? दिवाळीच्या वेळेस आपल्याला कळेल ना. मी तर युवा संघर्ष यात्रेमध्ये आहे. तिथं जो एखाद्या गावामध्ये मी जेव्हा असेल तिथं छोटासा मंडप माझा तिथं असेल. त्यामुळे मी इथं नसेल त्यामुळे मला नाही माहिती इथं काय होणार आहे. मी युवा संघर्ष यात्रेत युवकांचे प्रश्न मांडण्यासाठी तिथं जाईल. पण जोपर्यंत दिवाळी जवळ येत नाही तोपर्यंत आपल्याला त्या बाबतीत काही सांगता येणार नाही. अपेक्षा आहे कुटुंब एकत्रित राहावं,
कितीही विचार बदललेले असले तरी तो प्रयत्न हा प्रतिभा आजींचा असू शकतो. आता प्रतिभा आजी आणि पवारसाहेब जो निर्णय घेतील आणि आता जे नवीन मोठे वेगळ्या गटाचे जे नेते आहेत आदरणीय अजितदादा ते त्या बाबतीत निर्णय घेतील, तशा काही गोष्टी होतील. दादा अजितदादांना दिवाळीनंतर चांगले दिवस येतील अजितदादांना मुख्यमंत्री महाराष्ट्राला पाहायला मिळतील अशी चर्चा सुरू आहे. तुमच्या शुभेच्छा असतील का दादा? नाही, जो कुठला ज्योतिषी असेल त्या ज्योतिषीला मला भेटवा. मला त्यांना बरेच काही प्रश्न विचारायचे आहेत की त्यांना हे सांगायचं होतं, विचारायचं आहे की आज जी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे ही एवढी वाईट होईल तर त्या ज्योतिषींना आधीच कळलं असेल तर पूर्वीच का नाही सांगितलं लोकांना की अशी परिस्थिती येऊ शकते. मग लोकांनी हा चुकीचा निर्णय घेतलाच नसता. दादांना शुभेच्छा असणार का? मधल्या काळात मध्ये असं म्हटलं होतं की दादा मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र विकून टाकलं. सावंत साहेब एकदा बोलले होते. मी बाकीच्यांनी कुठल्या नेत्यांबद्दल काय बोललं हे मला आज सांगता येणार नाही, लोक काही बोलत असतात. पण सावंत म्हणजे आपले जे आरोग्यमंत्री आहेत ते काय बोलले होते, अख्खा महाराष्ट्र भिकारी होईल पण मी भिकारी होणार नाही. एवढा अहंकार महाराष्ट्राला भिकारी बनवायला लागलाय. अरे पण महाराष्ट्राला भिकारी बनवत ज्या विभागाची जबाबदारी तुम्ही घेतली आणि त्याच्यामध्ये तुम्ही श्रीमंत होत चाललाय, त्याच्यामध्ये गरिबाचा मृत्यू होतोय, त्याला कोण जबाबदार? आणि जबाबदारी सहजपणे तुम्ही धुडकावून लावता. त्यामुळे ह्या ज्या काही जबाबदारी न घेणारे सुद्धा नेते आहेत आणि ज्यांच्या विभागामध्ये अशा पद्धतीने काम होत असेल त्यांनी खुर्ची सोडलीच पाहिजे आणि राजकारणातून सुद्धा संन्यास घेतला पाहिजे असं मी महाराष्ट्राच्या जनतेकडनं आव्हान करतो, नाहीतर तिथं त्यांना सांगतो. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.